मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल रिचा अँड विनायक. सो आत्ताच मी ऑफिसमधून आलो आहे. माझी नाईट शिफ्ट होती लास्ट वीकमध्ये. सो आज म्हटलं की सॅटर्डे आहे तर आपण आज ब्लॉग चालू करूयात. प्रत्येक वेळेस रिचाची कंप्लेंट असते की बाबा मी व्लॉगमध्ये येतच नाही, मी व्लॉगमध्ये इंटरेस्टच घेत नाही किंवा मी व्लॉग करतच नाही. सो बोललं की आज चलो खुश कर देते बीवी को. तो क्या नाचो मैं? विकेंडमध्ये काय करायचं, काय बनवायचं, काय खायचं. सो त्यासाठी आज आपण मेनू ठेवला आमचा जो स्पेशल मेनू असतो प्रत्येक वेळेस, पराठे. ठीक आहे. सो आपण पटकन बटाटे बॉईल करायला ठेवूयात. ठीक आहे, चलो सी यू. बटाटे आपण बॉईल करायला ठेवलेले आहेत, तर आपण पटकन फ्रेश होऊन घेऊया. ठीक आहे, आणि आपला डे चालू करूयात. ओके, चलो सी यू. Two hours later. सो गाईज, सरप्राइझिंगली आज विनायकनी ब्लॉग स्टार्ट केला आहे. इतनी खुशी मुझे आज तक. अँड विच आय एम रिअली इम्प्रेस्ड. सो आत्ता आहे आमचा लंच टाईम. ओके, आज जरा आम्ही लंच लवकरच करतो बिकॉज आम्हाला दोघांना खूप भूक लागली आहे. सो आजचा स्पेशल मेन्यू आहे आलूचे पराठे. हे आहेत आमचे आलूचे पराठे आणि दही, जो की आमचा फेवरेट मेनू असतो. आणि हा आहे आमचा आलू. ॲक्च्युली आलूचे पराठे आणि गौरव तनेजाचा व्लॉग दिन बन गया आज का. आम्ही आता आलो मूवीसाठी. अँड मूवी तुम्हाला दाखवेल मी कुठे आम्ही बघायला आलो आहे. This is the last call for Hero 1. सो आता आम्ही सितारे जमीन पर हा मूवी पाहिला. ठीक आहे. ॲक्च्युली सगळ्यांनी हा मूवी पाहायला पाहिजे बिकॉज हा मूवी सगळ्यांना माहिती आहे की स्पेशली एबल्ड लोकांवरती केलेला आहे. ठीक आहे, जे की स्पेशल आहेत, आपल्यापेक्षा पण स्पेशल आहेत. सो प्रत्येकाने जाऊन बघा तो मूवी. ठीक आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुमच्या फेसवर थ्रू आउट स्माईलच असतो. हा एवढा मस्त मूवी आहे. अँड अमेरिकन हॅट्स ऑफ टू यू ॲक्च्युली. ओके. सो गाईज, आम्ही कधीही अलकापुरीमध्ये आलो तर विनायक आम्हाला नेहमी नारळ पाणी नेहमी देतो. नेहमी, कधीही विसरत नाही तो. हाँ, ये बड़ी अच्छी बात कही आप. आम्ही रिक्षात आहोत बिकॉज आम्ही आमची स्कूटीच आणली नाही. बिकॉज मूवीला जाताना आम्ही पाऊस खूप पडत होता, सो आम्ही स्कूटीच नाही आणली. जाताना आम्ही कॅबनी गेलो, येताना आम्ही रिक्षाने. आता परत आम्ही स्कूटीतून बाहेर पडणार. मॅडमला बाहेर फिरायचं. फुल वीक घरी असतो, वीकेंडच करतो आणि ह्याला सुट्टी आहे. सो तिथं मौके का फायदा लिया जाए. आता आमची गाडी घेऊन आम्ही बाहेर आलो. काहीच आम्ही पावसाच्या भीतीने आम्ही परत रिटर्न चाललो आहे बिकॉज पाऊस येण्याची खूप शक्यता आहे. म्हणजे आम्ही भिजू नाही, सो आम्ही चाललो आहे रिटर्न बिकॉज ऑब्वियसली वी डोंट हॅव अम्ब्रेला. The next day. कसं दिसतंय? द शेफ इन द हाऊस. झालं वाटतं मला. मला म्हणते कच्चे काय वाटतात ते. नाही, कच्चे नाही. लास्ट टाइम मी बनवलं, यावेळेस तू बनवतोस. बरोबर आहे ना. छाडू. आज आमचा संडे स्पेशल आहे. आज बनत आहेत आप्पे. ठीक आहे, आणि आमचे शेफ हे हेड शेफ आहेत आणि मी को शेफ आहे. को शेफ बोलतात, काय बोलतात आय डोंट नो, बट आहे काहीतरी. हां, सू शेफ, राईट. दॅट द. हे जे आप्पे दिसत आहे तुम्हाला प्लेटमध्ये, हे वाले हे मी बनवलेले. आणि हे मॅम बनवतात जरा थोडेसे युनिक काहीतरी, कांदा वगैरे टाकून समथिंग.
युनिक नाही ते मिक्स. मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे का याबद्दल? नाही. सुशेफ, हां तुम्ही तुमचं अर्ध काम सोडून कुठे गेलात? थांबा ना, मिरच्या टाकायच्या. मग सगळे एकत्र घेऊन ठेवतात शेफ. थांबा ना, मी नवीन आहे. नाही आहे हम. मी सगळं शिकवलंय तुला. तू हो. बरं आणि काय? सुशेफ आमचे एवढे टाइमपास करतात ना. एवढे टाइमपास करतात. लुक एट हिम. एवढे टाइमपास चालू आहे. हे फक्त त्यांचेच हे आहे. आमचं आपण आप्पे करतोय. थर्ड लॉट ठेवलाय. हे बघा अजून टाइमपास करणं चालू आहे. थांबा ना सुशेफ. एवढं स्लो काम आहे ना आमच्या सुशेफचं की बस. आमचे सुशेफच एवढे स्लो आहेत तर तुम्ही इमॅजिन करा की आमचे मेन शेफ किती लेझी असतील. कारण त्यांच्याकडून शिकलोय ना मी. नाही किती एन्थू असतील. नाही त्यांच्याकडून शिकलोय मी. आळसेपणा कसा सो करायचा. इमॅजिन मेन शेफ किती पटपट कामं करतात. आणि हे आमचे सुशेफ. जे पण लोक ओळखतात आम्हाला ते नक्कीच सांग. हे आमचे सुशेफ जे आहेत ते चटणी बनवतात. कन्सिस्टन्सी बघा त्याची. मॅडम झालेली नाही, अजून थोडंसं पातळ आहे. पातळ पाणी टाकावं लागेल ना. हां पाणी आणि मीठ टाकावं लागेल. तिखट झाले का? तिखट आहे. एक काम कर, थोडीशी साखर पण टाक. हां आणि मग नंतर हे कर, मिक्सीमधून कर. हे बघा, हे आम्हाला आमच्या सुशेफला आता सांगावं लागतं. काय सांगावं लागत नाही बिकॉज मिरची जास्त पडली त्यांच्याकडून. हे वाले आप्पे मी बनवले. सो नाव यू कॅन सी हू इज हे वाले मी बनवलेले. हे मी बनवलेत. तुझेवाले सगळे खाल्ले गेलेत. मग हे त्यापेक्षा बेटर होतं ते. ओ प्लीज, दिस इज मी. सो तुम्ही बघू शकतात की मेन शेफ कोण आहे. बघा चटणी. दिस इज द चटणी. आमच्या सुशेफने खूप चांगलं काम केलेलं आहे. गाईज हा आहे आमच्या डिशचा फायनल लुक. ठीक आहे. आणि आमचा संडे स्पेशल. ओके चलो आता आम्ही खाऊन घेतो आणि बघूयात आज काय करायचं काय नाही. काय प्लान तर नाही आहे तर बघूया. चलो. सो गाईज आमचं लंच वगैरे सगळं करून झालं आहे. अँड आम्ही आज कुठेही बाहेर जाणार नाही आहोत बिकॉज ऑब्व्हियसली पाऊस पडणार आहे आता. मी सोडून हा सोडून बिकॉज हा त्याच्या ऑफिसच्या गेट टुगेदरसाठी चालला आहे आज. फर्स्ट टाईम कधीतरी जातो आहे ऑफिसच्या लोकांसोबत. सो तसंही आम्ही जाणार नाही आहोत आता बिकॉज पावसाचे चान्सेस खूप आहेत ॲज आय कॅन सी. सो आम्ही इथंच आज ब्लॉग एंड करतो आहे. आमचा संडे झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सो या वी विल सी यू इन अवर नेक्स्ट ब्लॉग. अँड हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये खाली. अँड नेक्स्ट आम्ही कुठला ब्लॉग करू म्हणजे करायला हवा आम्ही ते सुद्धा आम्हाला सजेस्ट करा. ऑर एनी चॅलेंजेस ऑर एनी फन चॅलेंजेस ऑर एनिथिंग. सो ते आम्हाला नक्की सजेस्ट करा इन द कमेंट्स बिलो. ओके चलो सी यू सोन. सो सी यू इन अ नेक्स्ट ब्लॉग. झालं. झालं.